नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वेळेला कुठच्या विषयावर बोलावं की न बोलावं हे कळत नाही आणि त्यामुळे मी ते विषय सहसा टाळतो. गेले 2-3 दिवस एक बातमी अशी येते की ती दिसत असून सुद्धा मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, की परत एकदा उभाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आणि या बातम्या अधूनमधून येत होत्या. पण परवा जी बातमी 2 दिवसापूर्वी आली, ती अशी आली की अचानक अपरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांच्यात काय गुप्तगू झालं. अर्थात ही बातमी कुणा पत्रकाराने वगैरे दिलेली नाही. ही बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या एका पाक्षिकामध्ये वगैरे आली आणि जरा असं वेडं वाकडं काहीतरी दिसलं की इतरही माध्यम त्या गोष्टी उचलतात आणि त्यामुळे ती उचलली गेली. आणि मग एकदा अशी काहीतरी बातमी आहे म्हटल्यावर त्यातून काहीतरी खळबळजनक सांगता येईल म्हणून अनेकांनी आपल्या आपल्या तर्कानुसार ती बातमी रंगवली. पहिली गोष्ट अशी आहे की अशा बातम्या जेव्हा येतात तेव्हा निदान त्याची चाचपणी करावी. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला हा कुठची तरी अडगळीतली जागा नाहीये की तिथे कोणतरी 2-4 नशेडी लोक जाऊन बसले आणि गांजा वगैरे फुंकत होते किंवा आणखीन काही ड्रग्ज घेत होते आणि तिकडे कोणाचं लक्ष नव्हतं. प्रचंड कडेकोट बंदोबस्तात असलेलं हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे. त्याच्या आसपास अक्षरशः डझनावारी सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची कुठचीही गडबड काहीतरी झाली तरी त्याचा गाजावाजा होतो. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की 4-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला देशातले एक मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या भव्य इमारतीच्या जवळ फुटपाथ जवळ एक स्कॉर्पिओ गाडी संशयास्पद रीतीने कोणीतरी सोडून गेलाय असं लक्षात आलं आणि ते लक्षात आल्यानंतर जेव्हा छाननी तपासणी सुरू झाली तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्यामध्ये डायनामाइट म्हणजे स्फोटकं ठेवलेली असल्याचं आढळलं आणि गाजावाजा सुरू झाला. त्याचा तपास झाला तेव्हा त्याच्या आसपासच्या बड्या इमारती आहेत, गगनचुंबी इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये लावलेले जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्यामध्ये ही गाडी तिथे आणून ठेवणारा आणि तिथून गुपचूप निघून जाणारा असा एक रेनकोटात वावरणारा माणूस दिसला होता आणि तो पुढे सचिन वाजे असल्याचं निष्पन्न झालं होतं. पण मुद्दा असा की गाडी कोणी ठेवली त्याचा गाजावाजा सुरू झाला आणि आसपासच्या इमारतीतले सीसीटीव्ही तपासले गेले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुपचूप कोणतरी जाऊन भेटला असेल तर त्याचा गाजावाजा माध्यमांनी करण्यापूर्वी निदान पोलीस खातं किंवा इतर कुठच्या आसपासच्या विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर झाले का ते बघितलं पाहिजे. आणि बातमी देणार कोण? प्रकाश आंबेडकर, जे एक पक्ष चालवतात आणि अधूनमधून राजकीय भूकंपाच्या बातम्या सोडत असतात. अशा पाक्षिकामधून आलेल्या बातमीवर किती कल्लोळ करायचा आणि त्याच्यावर तर्क विसंगत असे किती मनोरे चढवायचे याचा विचार पत्रकारांनी पण करायला पाहिजे. तुम्हाला राजकारणात काही गोष्टी घडाव्यात असं वाटतं जेणेकरून बातम्या खळबळजनक बनवता येतील म्हणून पत्रकारांनी आपल्या मनाचे मांडे खात खात वाटेल त्या गोष्टी करू नये. अगदी मी उद्धव ठाकरे यांचा टीकाकार असेल पण तरीही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत खोट्या नाट्या बातम्या पसरवणं हा मला अपराध वाटतो. आता पहिली गोष्ट म्हणजे
मातोश्रीवर कोणाला जायचं असेल, जिथे ठाकरे यांचं वास्तव्य आहे, उद्धव ठाकरेंचं, त्यांच्या कुटुंबाचं, अशा ठिकाणी कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही. आणि उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातले कोणीही कायम कडेकोट सुरक्षेमध्ये असतात. तेव्हा त्यांच्या हालचाली झाल्या तरीही त्या कुठे ना कुठे नोंद झाल्याशिवाय होणार नाही. मग अशी बातमी पसरवताना परत एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वितुष्ट आलेला आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यामधून विस्तव जात नाही आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदेना धडा शिकवण्यासाठी भाजपला उद्धव ठाकरे यांची मदत हवी आहे. पण असल्या बातम्या ह्या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत हे विसरू नका. हे तुम्हाला व्हायला पाहिजे. बहुतांश अशा पुरोगामी पत्रकारांना शिंदे आणि फडणवीस यांच्यात वितंडवाद व्हावा किंवा सत्तेत बसलेली युती जी आहे त्या युतीमध्ये आपसात खूप भांडणं व्हावीत ही त्यांची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. पण तसं काय घडत नसेल तर मग असं कुठेतरी चिरकुट काहीतरी मिळालं की त्याच्यावरून फुगे फुगवायला सुरुवात होते, पतंग उडवायला सुरुवात होते. पण आपण ज्यांच्याविषयी बोलतोय ते मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला किंवा उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री या दोन्हीही कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात असलेल्या वास्तू आहेत आणि त्यामुळे तिथून तिथे येणारी जाणारी वाहतूक असेल, हालचाल असेल, त्यावर सुद्धा अनेकांचं बारीक लक्ष असतं आणि म्हणूनच उद्धव ठाकरे जर खरोखरच अपरात्री उठून वर्षा बंगल्यावर गेले असतील तर ते कुठे ना कुठे टिपलं जाण्याची शक्यता असते आणि कोणाच्या ना कोणाच्या नजरेत भरणं शक्य असतं. कारण रात्री 2 वाजता मुंबईच्या रस्त्यावर कुठेही वर्दळ नसते. रस्ते जवळपास ओस पडलेले असतात. काय 10-12 वाहनं एवढ्या मोठमोठ्या रुंद रस्त्यावरून इकडे तिकडे जात असतात. तेव्हा ठाकरेंशी संबंधित कुठलं वाहन इकडून तिकडे होत असेल तर ते कोणाच्या ना कोणाच्या नजरेत येईल. ते प्रकाश आंबेडकरांच्या पाक्षिकामध्ये त्याची बातमी यावी किंवा आणखीन त्यांच्या कुठच्या पाक्षिकाच्या संपादकाच्या सोशल मीडिया अकाउंटवर यावी एवढी ही गोष्ट छोटी असते का? पण असो, त्यावरून मग परत किती तर्क लढवायचे की शिंदेना धडा शिकवायसाठी आता भाजप आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना जवळ घेणार. या इतक्या गोष्टी सोप्या असतात. राजकारणातली माणसं जी मुख्यमंत्री होतात, मंत्री होतात, आमदार होतात, निवडणुका लढवतात, मोठमोठे निर्णय घेतात, त्यांच्या शब्दावर हजारो लोक वेगवेगळी कामं करत असतात. अशी माणसं म्हणजे असल्या पत्रकारांना आपल्या पटावरची प्यादी आणि मोहरी वाटतात का? एवढं चला, नाही नाही, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना धडा शिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस बरोबर गेलं पाहिजे आणि फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदेना सबक शिकवायचंय म्हणून उद्धव ठाकरेंनी रात्री उठून वर्षा बंगल्यावर गेलं पाहिजे असं तुम्हाला ढीग वाटत असेल. पण त्यांना वाटतं का? आणि त्यांना वाटणं न वाटणं हे त्यांच्या राजकीय फायद्यावर आधारित असतं. बातम्या खळबळजनक झाल्या पाहिजेत म्हणून कुठलाही राजकारणी काही करणार नाही. राजकारणामध्ये राहुल गांधी, संजय राऊत भरपूर आहेत, पण ते महत्वाच्या आणि निर्णायक पदावर नसतात आणि असले तर त्यांच्या पक्षाची अवस्था काय होते हे आपण बघतोय. आणि म्हणून असले तर्क कुतर्क लढवताना निदान आपल्या डोक्यात मेंदू आहे हे तरी लक्षात घ्या. आपल्याकडे थोडीफार तरी विचार करण्याची क्षमता आहे की नाही लक्षात घ्या. पण जसा धुरंधर सिनेमा तयार होतो तशाच बातम्या पण तयार होत असतात. थोडासा सत्याचा आधार घ्यायचा आणि बाकीचा भुलभुलैया निर्माण करायचा. ज्या वेळेला शिवसेनेत फाटाफूट झाली आणि एकनाथ शिंदे काय 30-40 आमदार घेऊन सुरत मार्गे कुठे गुवाहाटीला जाऊन पोहोचले. त्यानंतर मध्यरात्री केव्हा तरी कुठेतरी शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी व्हायच्या. गुवाहाटीहून तुमचे एकनाथ शिंदे निघायचे आणि त्यांनी सांगितलं की आमचे सगळे सहकारी आमदार झोपी गेले की मी गुपचूप निघायचो.
आणि फडणवीसांच्या पत्नीने सांगितलं की आपले पतिराज हे वेषांतर करून कोणाच्या नजरेत भरू नये अशा प्रकारे घरातून रात्री अवेळी निघून जायचे आणि पहाटेच्या सुमाराला परत यायचे. तेव्हा अशा भेटी गाठी ज्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथी घडवतात, त्या बातम्या नंतर बनलेल्या आहेत, आधी नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी नेता असताना रात्री अपरात्री वेषांतर करून कुठे जातात याची कुठे बातमी बघितली होती तुम्ही? एकनाथ शिंदेनी सुद्धा सांगितलं की त्यांचे सहकारी आमदार आसाममध्ये गुवाहाटीला जिथे कुठे हॉटेलमध्ये होते ते सगळे झोपल्यानंतर त्यांनाही आपल्या सहकारी आमदारांना सुद्धा पत्ता लागू न देता ते एकनाथ शिंदे गुपचूप निघायचे आणि त्यांच्या आणि अनेकांच्या भेटी झाल्या, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते, हे लपून राहिलेले नाही. अगदी विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेनी सांगितलं हे सगळ्यात मोठे कलाकार आहेत. कोण? तर देवेंद्र फडणवीस. पण मुद्दा असा असतो की या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे वेषांतर करण्या इतके स्मार्ट झालेत का किंवा तितके बिलंदर झालेत का, तो उद्धव ठाकरे यांचा स्वभाव वाटत नाही. असं वेषांतर करून अवेळी उठायचं आणि कुठेतरी जायचं, हे आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी कधी केलंय असं माझ्या तरी ऐकिवात नाही. या गोष्टी राजकारणात प्रचंड रस असलेल्या आणि त्यातले डावपेच खेळण्यासाठी अखंड स्वतःला वाहून घेतलेले एकनाथ शिंदे असोत, देवेंद्र फडणवीस असोत, अमित शहा असोत, यासारख्या लोकांनी असल्या गोष्टी केलेल्या आहेत. पण उद्धव ठाकरे यांचा तो स्वभाव नाहीये. आणि म्हणून भले विषय मुंबईतल्या मुंबईत असेल की बांद्रा ते मलबार हिल जायचं, वर्षा बंगल्यावर जायचं आणि गुपचूप उद्धव ठाकरे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बंद दरवाजा आड काहीतरी खलबत शिजवायची. हे असलं काहीतरी विचित्र वागणं हे उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात बसणार आहे का बघा. अगदी आत्ता उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतून आमदार म्हणून निवृत्त व्हायचे होते, तेव्हा देखील तिथे बोलताना, त्यांच्या निवृत्तीवर बोलताना, निरोप समारंभात बोलताना फडणवीसांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मूलतः राजकारणातला नाहीये आणि त्यामुळे राजकारणात ज्या माकड उड्या मरकटलीला करायला लागतात किंवा जे काही कसरती कराव्या लागतात, तो जर उद्धव ठाकरेंचा स्वभाव नसेल तर अशा प्रकारच्या भेटीगाठी लपून छपून कोणाच्या नजरेत भरणार नाही. अशा भेटीगाठी उद्धव ठाकरे करतील का याचा पहिल्यांदा विचार करा. मग तुमचे तर्क वाटेल तितके लढवा. अगदी चंद्राच्या पलीकडे मंगळापर्यंत जाऊन पोहोचा, काही हरकत नाही. या प्रकारे भेटण्याची गरज आहे का? तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा ते जे काही शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांची भेट त्यांनी घेतली. त्यावेळेला मला वाटते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या सोबत होते. पण त्या दोघांनाही बाहेर बसून एका वेगळ्या दालनामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची खासगी भेट घेतली होती, एकांतात भेट घेतली होती. बंद दरवाजा आड त्यांनी काय चर्चा त्यांच्यात झाली याचाही उहापोह माध्यमातून झालेला होता. मला आठवतं मी पण त्यावर एक व्हिडिओ केला होता. अगदी आपले सवंगडी सोबत आहेत, मंत्रिमंडळातले दोन मोठे ज्येष्ठ सहकारी आहेत, अजितदादा आणि अशोक चव्हाण. तरी गुपचूप त्यांच्या अपरोक्ष पंतप्रधानांची भेट घेऊन काही गोष्टी केल्या उद्धव ठाकरेंनी. त्यानंतर मला वाटते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किंवा केव्हा तरी सह्याद्री सह्याद्री अतिथीगृह आहे तिथे झालेल्या एका बैठकीच्या वेळेला सुद्धा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी दालनात बाजूला बसून बाकीचे अनेक पक्षांचे नेते त्या सह्याद्री अतिथीगृहात समोर असताना फक्त दोघेच एका वेगळ्या दालनात जाऊन त्यांनी खासगी बोलणी केली होती, गप्पा केल्या होत्या, जे काय असेल ते गप्पा केल्या, खलबत केली, काय केलं असेल. पण गुपचूप उद्धव ठाकरे कुठेतरी जाऊन धडकले
असं आजवर कोणाच्या ऐकिवात नसेल, तर मग मध्यरात्री 2 वाजता उठून वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे पोहोचले आणि बंद दरवाजा आड देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांच्या गप्पा झाल्या असतील आणि ते कोणाच्याही नजरेत भरलं नसेल, तर एकच शक्यता असते, जसं 2022 मध्ये देवेंद्र फडणवीस वेषांतर करून बाहेर पडायचे, तसं उद्धव ठाकरेंनी केलंय का, हे बघावं लागतं. कारण देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री म्हणून वास्तव्य करतात. त्यांना तर बाहेर पडायचं नाहीये. उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटायला तिथे गेलेले असतील, तर देवेंद्र फडणवीसांनी वेषांतर करण्याचा विषयच येत नाही. मग उद्धव ठाकरे यांनी वेषांतर केलंय का, असा प्रश्न येतो. आणि म्हणूनच अशा बातम्या रंगवताना, देताना आणि त्यावर अधिकाधिक विवेचन करताना पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरेंचा हा स्वभाव आहे का. ज्या प्रकारच्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये उद्धव ठाकरे राहतात, गेले कित्येक वर्ष राहतात, अगदी मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून राहतात, ते अशा प्रकारे कधीही कुठेही गेलेले आपण बघितलंय का, ऐकलंय का, नसेल तर मग अशा बातम्या या पतंगबाजी होतात, अफवा असतात. आणि हे सुद्धा ज्यांना लक्षात येत नाही, बातमी आणि अफवा ज्यांना कळत नाहीत, ते अशा बातम्यांचं विवेचन करतात. कधी कधी मी पत्रकार होतो याची मला लाज वाटायला लागते, ज्या वेळेला अशा प्रकारच्या बातम्या आणि विवेचन सुरू होतात. की रे तुम्हाला बातमी कळते का. आणि मग कुठचाही धागा मिळाला की ज्याला आपल्या डोक्यात भरलेलं ते तरकट आहे ते त्याच्यात घुसवायचं. म्हणजे ते कशासाठी भेटले असतील ते भेटले असतील. आणि ज्या गोष्टी फोनवर बोलून शक्य आहे, अगदी खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एक खुलासा केला, ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं आणि ते पत्रकार परिषदेमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी गुपचूप फडणवीसांशी संपर्क साधला होता. हा खुलासा फडणवीसांनीच केलेला आहे की मला फोन आला होता त्यांचा आणि झालं गेलं विसरूया, मी सगळा पक्ष घेऊन तुमच्याकडे येतो, पण एकनाथला मुख्यमंत्री करू नका, असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता आणि फोनवरच्या संभाषणात धरला होता. हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगून झालेलं आहे. त्यामुळे आपला फोन न वापरता दुसऱ्या कुणाचा तरी फोन वापरून फडणवीसांची खाजगीत बोलता येतं, ज्याचा मागमूस इतर कोणाला लागणार नाही, यामध्ये उद्धव ठाकरे वाकबगार आहेत. असं असताना रात्री अवेळी ते वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची काहीतरी खलबतं शिजवायला जातील, हा तर्क करणं म्हणजे सुद्धा शुद्ध मूर्खपणा आहे. त्याची गरजही नाहीये. हे दोन नेते एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर साधू शकतात आणि नसेल तर कितीही फोन वाजले तरी उचलत नाहीत. हे उद्धव ठाकरेंनी 2019च्या विधानसभेचे निकाल लागल्यावर सिद्ध केले. 20-25 वेळा फोन करून देवेंद्र फडणवीसांचा फोन त्यांनी उचलला नव्हता. सांगायचा मुद्दा इतकाच की मला असं वाटत नाही की असं काही आता आलेलं आहे की ज्याच्यासाठी हे दोन नेते डेस्परेटली गुपचूप भेटायचा प्रयत्न करतील. आणि एकनाथ शिंदेना लपवून तर शक्यच नाही. जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या हातावर तुरी देऊन केव्हा निसटले सुरतला, ते कोणाला कळलं नसेल, तर ते ज्यांना कळलं नाही त्यांनी आता असल्या गोष्टीची विवेचना करण्याचा खेळ पुरे करावा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.